नमस्कार मित्रांनो. खरं सांगू का, MPSCची तयारी करताना ज्या विषयाची सगळ्यात जास्त भीती वाटते तो विषय म्हणजे इंग्लिश. ग्रामर कळत नाही, एरर डिटेक्शनमध्ये चुका होतात, व्होकॅब्युलरी लक्षात राहत नाही आणि मग आपण मनातच ठरवतो की इंग्लिश माझ्याकडून होणार नाही. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. इंग्लिश अवघड नाही, आपण त्याकडे चुकीच्या पद्धतीने पाहतो. आज आपण बोलणार आहोत MPSC झिरो एरर इंग्लिश. लेखक महेश पाटील. हे पुस्तक कसे वापरायचं आणि खरंच मार्क्स कसे वाढवायचे. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. हे पुस्तक फक्त ग्रामर शिकवण्यासाठी नाही. हे पुस्तक आहे तुमच्या चुका कमी करण्यासाठी. झिरो एरर म्हणजे काय? चूक न होणं. आणि इंग्लिशमध्ये सिलेक्शन तेव्हाच होतं जेव्हा चुका थांबतात. स्टेप 1. पुस्तक लगेच सोडवू नका. हो, लगेच प्रश्न सोडवायला लागू नका. पहिले 3 ते 4 दिवस फक्त पुस्तक समजून घ्या. कोणते चॅप्टर्स आहेत, एररचे प्रकार कोणते, टेन्स, प्रेपोजिशन, आर्टिकल्स, काय जास्त विचारलं जातं, हा ओव्हरव्ह्यू खूप महत्त्वाचा आहे. स्टेप 2. एरर डिटेक्शनवर पूर्ण फोकस. इंग्लिशमध्ये सर्वात जास्त मार्क्स इथे मिळतात. दररोज 25 प्रश्न सोडवा. टायमर लावा, 20 मिनिटे. पेपर संपला की लगेच उत्तर बघू नका. स्वतः विचार करा की हा रूल मी का चुकलो. आणि एक वही ठेवा, माझ्या चुका. ही वही तुमचं भविष्य ठरवेल. स्टेप 3. 1984 ते 2025चं विश्लेषण. हे सेक्शन खूप पॉवरफुल आहे. तुम्ही इथे बघा कोणते रूल्स वारंवार विचारले गेले आहेत. प्रेपोजिशन, टेन्स, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. जर एखादा टॉपिक 10 वेळा विचारला असेल तर तो रँडम नाही, तो इम्पॉर्टंट आहे. इथेच स्मार्ट विद्यार्थी पुढे जातो. स्टेप 4. व्होकॅब्युलरी कसं करायचं? दररोज 10 शब्द. फक्त अर्थ वाचू नका, त्या शब्दाचं सेंटेन्स बनवा, उदाहरण तयार करा. इंग्लिश लक्षात ठेवायची नाही, ती वापरायची आहे. स्टेप 5. फायनल 20 डेज स्ट्रॅटेजी. शेवटचे 20 दिवस. दर 3 दिवसांनी फुल इंग्लिश मॉक टेस्ट. स्कोअर 80%च्या खाली असेल तर घाबरू नका. चुका ॲनालाइज करा. पुन्हा रूल वाचा. इंग्लिशमध्ये सुधारणा होते पॅनिक केल्याने नाही, ॲनालिसिस केल्याने. शेवटचा एक मनापासून. इंग्लिश हा विषय नाही, तो कॉन्फिडन्स आहे. एकदा एरर कमी झाले की तुमचं पेपर सोडवण्याचं स्पीड बदलतं. आणि त्या दिवशी तुम्हाला कळेल इंग्लिश तुमचा वीक सब्जेक्ट नव्हता, फक्त अप्रोच चुकीचा होता. आजपासून ठरवा, दररोज 45 मिनिटे इंग्लिशला द्यायची. 6 महिने सातत्य ठेवा आणि विश्वास ठेवा तुमचं नाव यादीत येऊ शकतं. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. इंग्लिशसाठी अजून डिटेल्ड प्लॅन हवा असेल तर कॉमेंटमध्ये लिहा झिरो एरर मिशन. ऑल द बेस्ट.